हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण सीमांत पर्यायता दर मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन ही एक संकल्पना समजून घेणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरला आपण समवर्ती वक्र विश्लेषण, त्याचं समवर्ती वक्र म्हणजे काय, समवर्ती वक्राचा नकाशा म्हणजे काय याचा विचार केलेला होता. तर समवर्ती वक्र विश्लेषणाशी रिलेटेड असणारा महत्त्वाचा एक घटक, महत्त्वाची एक संकल्पना म्हणजे सीमांत पर्यायता दर, मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन, हे आपण आज समजून घेणार आहोत. समवर्ती वक्र विश्लेषणाची संकल्पना ही सीमांत पर्यायता दर या संकल्पनेवर आधारलेली आहे आणि त्यामुळे ही संकल्पना समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता समवर्ती सीमांत पर्यायता दर पाहण्यापूर्वी परत एकदा आपण रिपीट करूया. समवर्ती वक्र म्हणजे काय? समान समाधान देणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंचे गट ज्या वक्राने दर्शवले जातात त्याला समवर्ती वक्र असं म्हणतात, हे आपण पाहिलेलं होतं. आणि समवर्ती वक्र वरून खाली येणारा असतो आणि प्रत्येक बिंदूवर समवर्ती वक्रातील प्रत्येक बिंदूवर मिळणारं समाधान हे समान असतं, हे आपण पाहिलेलं आहे. आता समवर्ती वक्र विश्लेषणाची संकल्पना ही सीमांत पर्यायता दर या संकल्पनेवर आधारलेली आहे. आता सीमांत पर्यायता दर म्हणजे काय? तर उपभोक्ता समवर्ती वक्र विश्लेषणामध्ये दोन वस्तू खरेदी करत असतो, हे आपण पाहिलेलं आहे. तर उपभोक्ता ज्या दोन वस्तूची खरेदी करत असतो त्यापैकी एका वस्तूची नगसंख्या जर वाढवायची असेल तर दुसऱ्या वस्तूची नगसंख्या कमी करावी लागते आणि हा कमी करण्याचा जो दर आहे त्याला म्हणतात सीमांत पर्यायता दर. बघा, उपभोक्ता खरेदी करत असलेल्या दोन वस्तूंपैकी एका वस्तूची नगसंख्या जर वाढवायची असेल तर दुसऱ्या वस्तूची नगसंख्या किती दराने कमी करावी लागते त्याला सीमांत पर्यायता दर असं म्हणतात. आता हेच इंग्लिशमध्ये कसं सांगता येईल आपल्याला? द मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन मीन्स हाऊ मेनी युनिट्स ऑफ गुड एक्स हॅव टू बी गिवन अप इन ऑर्डर टू गेन अन एक्स्ट्रा युनिट ऑफ गुड वाय व्हाईल कीपिंग द सेम लेवल ऑफ युटिलिटी. म्हणजे दोन वस्तू एक्स आणि वाय ज्या आपण कंझ्युम करत असतो, उपभोग करून घेत असतो, त्यापैकी एक्सची संख्या वायची संख्या जर वाढवायची, एक्सची संख्या जर वाढवायची असेल तर वायची संख्या काय करावी लागते? कमी करावी लागते. हेच आपण पाहिलेलं आहे. आता हेच आपण एका कोष्टकाच्या साहाय्यानं पाहूया. सीमांत पर्यायता दर इथं आपण पाहिलेलं आहे. गहू, ज्वारी असे दोन गट आपण पाहिलेले आहेत, दोन वस्तू आपण पाहिलेल्या आहेत. पहिला गट, दुसरा गट, तिसरा, चौथा, पाचवा गट असे गट दर्शवलेले आहेत. तर पहिल्या गटामध्ये काय आहे? 1 किलो गहू अधिक 15 किलो ज्वारी. दुसऱ्या गटामध्ये काय आहे? 2 किलो गहू 10 किलो ज्वारी. तिसऱ्या गटामध्ये काय आहे? 3 किलो गहू 6 किलो ज्वारी. त्याच्यानंतर चौथ्या गटामध्ये काय आहे? 4 किलो गहू 3 किलो ज्वारी. आणि पाचव्या गटामध्ये काय आहे? 5 किलो गहू आणि 1 किलो ज्वारी. आता इथं शेवटच्या हे कोष्टक आपण समवर्ती वक्र विश्लेषणामध्ये सुद्धा पाहिलेलं होतं. आता शेवटचा एक कॉलम इथं आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे, तो पहा. तर दोन वस्तू ज्या आहेत त्या दोन वस्तूची नगसंख्या आता पहिल्या गटामध्ये 1 किलो गहू आणि 15 किलो ज्वारी आहेत. त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये जेव्हा 1 किलो गहू वाढवून घ्यायचा असेल, वाढीव घ्यायचा असेल तर आपल्याला 5 किलो ज्वारी कमी करावी लागतील. बरोबर? मग हा कमी करण्याचा दर किती आहे? 1:5 आहे. बरोबर आहे, 1:5. त्यानंतर परत 1 किलो गहू वाढवण्यासाठी आपल्याला 10 किलो नंतर 6 किलो ज्वारी कमी करावी लागतील, 1:4. त्याच्यानंतर पुढचा 1 किलो गहू वाढवण्यासाठी आपल्याला 1:3 प्रमाण कमी करावं लागेल. त्याच्यानंतर पाचवा गट घेत असताना अजून 1 किलो गहू वाढवण्यासाठी आपल्याला 2 किलो ज्वारी कमी करावी लागतील. याचा अर्थ काय या कॉलममध्ये? तर ज्वारी कमी करण्याचा जो दर आहे तो कमी होत गेलेला आहे. बघा, सुरुवातीला 5 किलो ज्वारी कमी करावे लागले 1 किलो गहू वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर 1 किलो गहू वाढवण्यासाठी 4 किलो ज्वारी कमी करावे लागले. त्याच्यानंतर अजून 1 किलो गहू वाढवण्यासाठी 3 किलो ज्वारी कमी करावे लागले. त्याच्यानंतर अजून 1 किलो गहू वाढवण्यासाठी 2 किलो ज्वारी कमी करावे लागले. म्हणजेच काय? तर हा ज्वारी कमी करण्याचा दर जो आहे तो कमी 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 होत गेलेला आहे. म्हणजेच हे सीमांत पर्यायता दर जो आहे तो कमी कमी होत गेला आहे. म्हणजे सीमांत पर्यायता दर काय होत जातो? घटत जातो. हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. सीमांत पर्यायता दर हा घटत जातो. आता हे कोष्टकाच्या साहाय्यानं आपण पाहिलं की सीमांत पर्यायता दर हा घटत जातो आणि हे आपण आता हे पाहिलेलं आहे. आता हे आकृतीच्या साहाय्यानं आपण पाहूया.
आता इथं एक आकृती दाखवलेली आहे. OX आणि OY असे 2 अक्ष आहेत. त्या OX अक्षावर आपण गहू दाखवलेला आहे आणि OY अक्षावर आपण ज्वारी दाखवलेला आहे. तर याचा जर त्या चार्टप्रमाणे जर आपण डायग्राम काढला तर साधारणतः असा येतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक बिंदू आपण स्थापन केले आहे ABCDEF. बरोबर आहे. आता A बिंदू काय दर्शवतो तर 1 किलो गहू अधिक 15 किलो ज्वारी. B गट काय दर्शवतो पाठीमागच्या चार्टमध्ये तर 2 किलो गहू आणि 10 किलो ज्वारी. अशा पद्धतीने हे गट आपण पॉईंट करून घेतलेले आहेत. तर हा सीमांत पर्यायता दराचा जर आपण वक्र काढला तर तो वरून खाली येणारा असतो. आता ह्याच्यामध्ये ही जी रेष दाखवलेली आहे हा जो भाग आहे आकृतीमधला जो भाग आहे तो काय होत कमी हे अंतर जे आहे ते कमी कमी होत गेलेलं आहे. पहा A पासून B पर्यंत जे अंतर आहे उभ्या रेषेने दाखवलेलं ते B पासून C पर्यंतच्या अंतरापेक्षा कमी आहे. C पासून D पर्यंतचं अंतर त्याच्यापेक्षा कमी आहे. D पासून E पर्यंतचं अंतर त्याच्यापेक्षा कमी आहे. तर अशा पद्धतीनं हा अंतर कमी होत गेलेला. याचा अर्थ काय तर ज्वारी कमी करण्याचा जो दर आहे तो कमी कमी करत गेला आहे. सुरुवातीला 5 किलो ज्वारी कमी करावे लागले, नंतर 4 किलो, अशा पद्धतीनं हा दर कमी होत गेलेला आहे. म्हणून सीमांत पर्यायता दर हा घटत जातो हे आपल्याला या आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. मग हा का घटत जातो तर एका वस्तूची नगसंख्या वाढवायची असेल तर दुसऱ्या वस्तूची नगसंख्या कमी करावी लागते आणि त्यामुळे हे जर टिकवून ठेवायचं असेल किंवा हे तत्व जर अंमलात आणायचं असेल तर सीमांत पर्यायता दर हा काय होत जातो घटत जातो. हेच आपल्याला या आकृतीच्या सहाय्यानं दाखवायचं आहे. आता मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन हे सूत्राच्या सहाय्यानं जर मांडायचं असेल तर आपल्याला काय सांगता येईल तर डेल्टा वाय डिवायडेड बाय डेल्टा एक्स. डेल्टा वाय म्हणजे या वाय मधील चेंज काय झालेलं आहे वाय मधील बदल भागिले एक्स मधील बदल. म्हणजे आपण वाय जे ज्वारी प्रमाण हे वाय अक्षावर दाखवलं आहे वाय मध्ये किती बदल झालेला आहे त्याला भागिले गव्हामध्ये किती बदल झालेला आहे या सूत्रावरून आपण दाखवता येतो. थोडक्यात काय सीमांत पर्यायता दर हा घटत जातो. पहिलं स्टेटमेंट का घटत जातो तर एका वस्तूची नगसंख्या वाढवायची असेल तर दुसऱ्या वस्तूची नगसंख्या कमी करावी लागते आणि कमी करण्याचा दर जो आहे तो कमी होत जातो आणि त्यामुळं सीमांत पर्यायता दर हा घटत जातो. आणि हीच संकल्पना बेसिक आहे. या संकल्पनेवरच समवर्ती वक्र विश्लेषणाची पुढची सगळी मांडणी आपल्याला करावी लागेल. आणि त्यामुळे सीमांत पर्यायता दर म्हणजे काय थोडक्यात एका वस्तूची उपभोक्ता खरेदी करत असलेल्या 2 वस्तूपैकी एका वस्तूची नगसंख्या वाढवायची असेल तर दुसऱ्या वस्तूची नगसंख्या कमी करावी लागते आणि कमी करण्याचा जो दर आहे त्याला सीमांत पर्यायता दर म्हणतात. बरोबर. आणि सीमांत पर्यायता दर हा घटत जातो हे आकृतीच्या सहाय्यानं आपण पाहिलं. सीमांत पर्यायता दराचं जर सूत्र रूपानं जर पाहायचं असेल तर डेल्टा वाय डिवायडेड बाय डेल्टा एक्स. डेल्टा म्हणजे चेंज म्हणजे बदल चेंज इन गुड वाय म्हणजे ते सूत्ररूपानं मांडलेलं आहे भागिले चेंज इन गुड एक्स म्हणजे डेल्टा एक्स. तर हे आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीनं आज आपण सीमांत पर्यायता दर म्हणजे काय त्याची व्याख्या त्याचं कोष्टकाद्वारे विश्लेषण त्या कोष्टकावरून आकृतीच्याद्वारे विश्लेषण हे आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.